नावामध्ये आपणा सर्वांस प्रीतीचा सलाम, शालोम. आजच्या मननासाठी आपण लूककृत शुभवर्तमान 19वा अध्याय आणि 1 ते 10 ही वचनं आपण निवडलेली आहेत. लूककृत शुभवर्तमान याचा 19वा अध्याय आणि 1 ते 10 वचनं, आणि त्यामधलं विशेष करून जे 10वं वचन आहे प्रियांनो, ते वचन मी आपणासाठी वाचत आहे. मनुष्याचा पुत्र हरवलेल्याला शोधावयास व तारावयास आला आहे. मनुष्याचा पुत्र हरवलेल्याला शोधावयास व तारावयास आला आहे. आजचं वचन परमेश्वर आपल्या सर्वांसाठी आशीर्वादित करूया. प्रियांनो, आपण पाहतो की लूक 19व्या अध्यायामध्ये जक्कयाबद्दल लिहिलेलं आहे, आणि अनेक वेळा आपण हा शास्त्रभाग ऐकलेला आहे, वाचलेला आहे. आपण यावर अनेक संदेश देखील ऐकलेले आहेत. परंतु आज पुन्हा एक वार आपण नव्याने या वचनावर आज आपण थोड्या वेळ मनन आणि चिंतन करत असताना ज्या गोष्टी परमेश्वराने त्याच्या आत्म्याने मला विदित केलेल्या आहेत त्या मी आपणासमोर मांडत आहे. आपण पाहतो की जक्कय हा कोण होता? तर जक्कय हा कर वसुली अधिकारी होता, म्हणजेच थोडक्यात टॅक्स कलेक्टर. आणि लोक त्याला पापी म्हणायचे आणि फसवणूक करणारा समजायचे की हा जो जक्कय आहे हा पापी मनुष्य आहे, हा इतरांची फसवणूक करणारा आहे. हा जो जक्कय आहे हा अतिशय श्रीमंत होता, आणि तरी देखील श्रीमंत असून देखील त्याला समाजात मान नव्हता, कारण तो एक टॅक्स कलेक्टर होता. म्हणून जर शारीरिकदृष्ट्या आपण जक्कयाकडे पाहिलं तर तो उंचीने ठेंगणा होता, बुटका होता, खुजा होता. श्रीमंती असून देखील तो मात्र मनाने रिकामा होता, त्याचं मन रिकामं होतं प्रियांनो. आणि ह्या जक्कयाला येशू ख्रिस्ताला पाहायचं होतं. हे जे मनातलं रिकामपण होतं ना, ही जक्कयाची आंतरिक भूक होती, मनातली भूक होती की मला येशूला पाहायचंय. येशू जेथे कुठं जात असत तेव्हा येशूच्या मागे आपण पाहतो की पुष्कळ लोक समुदाय असायचा, पुष्कळ जमाव असायचा. कुणी आजारी बरे होण्यासाठी येत असत, कुणी येशूचं शिक्षण ऐकण्यासाठी येत असत, कुणाला दृष्टी नसेल तर त्यांना दृष्टी मिळत असे, कुणी सैतानाच्या बंधनात असतील तर ते बंधनं तुटले जायचे. आणि अशी लोकांची गर्दी येशूच्या सोभोवती कायम असायची. आता ज्या ठिकाणी येशू ख्रिस्त आला होता तिथे सुद्धा लोकांची गर्दी येशूच्या मागे होती. आणि मग हा जो जक्कय आहे, हा जक्कय प्रभू येशूला पाहू शकेना. त्याला येशूला पाहण्याची अतिशय इच्छा होती, पण त्याच्या उंचीमुळे आणि लोकांच्या गर्दीमुळे त्याला येशू दिसतच नव्हता. मग त्याने काय केलं की येशू ज्या वाटेने पुढे जाणार होता त्या वाटेच्या पुढे तो धावत गेला, आणि तेथे त्याला एक उंबराचं झाड दिसलं. आणि त्याने मनात विचार केला असेल की मी ह्या उंबराच्या झाडावर चढतो, म्हणजे येशू जेव्हा या रस्त्यावरून या वाटेवरून जाईल तेव्हा तो मला स्पष्ट दिसेल. आणि म्हणून एवढा मोठा टॅक्स कलेक्टर हा काय करतोय? येशू ख्रिस्ताला पाहण्यासाठी कोणत्याही मनुष्याचा विचार करत नाहीये, कोणत्याही लोकांचा विचार करत नाहीये, आणि हा झाडावर चढत आहे. जर प्रियांनो मी त्या ठिकाणी असतो तर आज आपण विचार करूया, जर मी त्या जक्कयाच्या जागी जर मी असते तर मी काय केलं असतं? मी येशूला पाहण्यासाठी झाडावर चढलो असतो का? किंवा झाडावर चढले असते का? मी तर पास्टर आहे, मी कशाला झाडावर चढू? मी तर टीचर आहे, आणि मला सगळे लोक हसतील, अरे हे टीचर असून पण झाडावर चढतायत. परंतु जक्कयाने असा कोणताही विचार केला नाही, आणि त्याच्या मनामध्ये एकच गोष्ट होती, देवाला भेटण्याची खरी इच्छा त्याला होती. त्याला येशूला पाहण्याची उत्कंठा होती. आणि प्रियांनो, ज्या वेळेस आम्हाला देवाला भेटायची खरी इच्छा असते तेव्हा लोक काय म्हणतील याचा आम्ही विचार करत नाहीत.
आम्हाला लाज वाटत नाही, आमच्या प्रतिष्ठेचा आम्ही विचार करत नाही, आम्हाला कोणता अडथळा आलाय हा सुद्धा या कोणत्याच गोष्टीचा आम्ही विचार करत नाही प्रियांनो. या सर्व गोष्टी आम्हाला दूर ठेवाव्या लागतात. आम्ही प्रभूची स्तुती करताना दोन्ही हात उंचावून आम्ही हालेलुया म्हणतो, प्रभूला गौरव देतो, कारण आम्हाला प्रभूला पाहण्याची उत्कंठा असती, आम्हाला प्रभूची सहभागिता मिळण्याची उत्कंठा असती. आणि म्हणून ज्या वेळेस आमच्या अंतःकरणात खरोखर खरी इच्छा असते की आज मला देवाला भेटायचंय, तिकडे काहीही हो, मला माझ्या देवाला भेटायचंय, तेव्हा आम्ही कोणतीच लाज बाळगत नाहीत, कोणतीच प्रतिष्ठा किंवा कोणतेच अडथळे आम्ही आमच्या या गोष्टीमध्ये येत नाहीत. आणि प्रियांनो, जक्कयाने हेच केलं. जक्कयाने या सर्व गोष्टी दूर ठेवल्या. लोक मला काय म्हणतील, मला हसतील का, मी झाडावर चिडलो तर मला चिडवतील का चढलो म्हणून, मी ठेंगणा आहे म्हणून माझी खिल्ली उडवतील काय, नाही. या कोणत्याच गोष्टीचा विचार जक्कयाने केला नाही. तो सरळ त्या उंबराच्या झाडावर चढला आणि येशूला पाहत होता. आता येशू त्याच वाटेने पुढे येत होता आणि त्या उंबराच्या झाडाच्या तिथे आल्यानंतर येशू ख्रिस्त थांबलेला आहे. वचन आम्हाला सांगतं की येशूने दृष्टी वर केली आणि त्याला म्हणाला, जक्कया, त्वरा करून खाली ये, कारण आज मला तुझ्या घरी उतरायचे आहे. आणि खरंच या वचनाकडे आपण लक्ष देऊयात प्रियांनो, की या ठिकाणी जक्कयाने येशूला नाही बोलवलं, येशू इकडं वर बघ, मी आहे इथे झाडावर. येशूने जक्कयाला हाक मारलेली आहे. ज्या वेळेस प्रियांनो येशूने जक्कयाला नावाने हाक मारली, तेव्हा जक्कयाला किती आनंद झाला असेल. आज पहा, प्रभू येशू आमची अंतःकरणे आणि मने पारखणारा देव आहे. त्याला आमचं प्रत्येकाचं नाव माहीत आहे. प्रभू येशू आम्हा प्रत्येकाला नावाने हाक मारत आहे. आमचं नाव त्याच्या तळहातावर कोरलेलं आहे प्रियांनो. आणि म्हणून जक्कयाला जेव्हा येशूने हाक मारली, तेव्हा जक्कयाला किती आनंद झालेला असेल. कारण अशी हाक येशू मारेल ही त्याची कदाचित अपेक्षाच नसेल. त्याला फक्त येशूला पाहायचं होतं. परंतु येशूने जक्कयाचं अंतःकरण पाहिलं, त्याच्या अंतःकरणातली हर एक इच्छा जाणली. त्याला येशूला भेटण्याची जी उत्कंठा होती ती त्याने जाणली प्रियांनो. आणि म्हणून येशूने त्याला हाक मारलेली आहे. आज आम्हाला प्रभू येशूने हाक मारली तर आम्हाला प्रभू येशूला भेटण्यासाठी एक पाऊल पुढे टाकण्याची गरज आहे. लगेचच त्याने प्रभूला भेटण्यासाठी तो पुढे गेला चालत आणि उंबराच्या झाडावर चढला. आज आम्हाला सुद्धा प्रभूला भेटायचं असेल तर आम्हाला देवाच्या दिशेने एक पाऊल टाकणं अतिशय गरजेचं आहे. जेव्हा जक्कयाने हे ऐकलं की जक्कया, त्वरा करून खाली ये, आज मला तुझ्या घरी उतरायचं आहे, अशा वेळेस तुझ्या घरी उतरायचंय हे शब्द जेव्हा जक्कयाच्या कानी पडले, तो क्षण होता जक्कयाच्या परिवर्तनाचा क्षण. आज प्रभू येशू सुद्धा आम्हाला हाक मारत आहे प्रियांनो. अनेकदा तो आमच्या संगती बोलत आहे, तो आम्हाला हाक मारत आहे, माझ्या मुली, माझ्या मुला, आणि आमचं नाव तो घेत आहे. त्यावेळेस आमचं परिवर्तन होतं का? जक्कयाचं परिवर्तन कसं झालं बघा. जक्कय घाईघाईने खाली उतरला आणि त्याने येशूचं आगत स्वागत केलं. त्याचं रिकामं मन येशूच्या येण्याने आनंदाने भरून गेलं. त्याला खूप आनंद झाला. येशू कुठे आलाय? माझ्या घरी आलेला आहे. आणि येशू ख्रिस्त जक्कयाच्या घरी जात आहे आणि हा पापी मनुष्याच्या घरी जेवण करतो अशी लोक कुरकुर करू लागले. तिथली लोक, अरे येशू ख्रिस्त हा तर देवाचा पुत्र आहे आणि हा पापी लोकांच्या घरी जाऊन जेवण करत आहे. आपापसामध्ये लोक कुरकुर करू लागली. आणि 19वा अध्याय आणि त्याच्यातलं 8वं वचन आहे, जेव्हा जक्कय उभा राहून प्रभूला म्हणाला, प्रभूजी पहा,
मी आपले अर्धे द्रव्य दरिद्र्यास देतो, आणि मी अन्यायाने कोणाचे काही घेतले असेल तर ते चौपट परत करतो. प्रियांनो, हा परिवर्तनाचा क्षण ज्या वेळेस त्याने त्याची पाप कबुली येशू समोर दिलेली आहे. तो म्हणतो की मी जर कोणाचे काही अन्यायाने काही घेतला असेल तर मी ते चौपट परत करतो, आणि अर्ध द्रव्य मी गोरगरिबांना वाटतो. तो जे काही टॅक्स कलेक्ट करत असेल त्याच्यातले काही पैसे तो घेत असेल, जास्तीचे पैसे घेत असेल, परंतु त्याने सांगितलं मी अन्यायाने कोणाचं काही घेतलं असेल तर मी चौपटीने परत करतो देवा. आणि मग ही जी पाप कबुली त्याने दिली, आणि जक्कयाने जो खरा पश्चाताप येशूच्या समोर केला, येशू त्याला म्हणाला, आज या घराला तारण प्राप्त झाले आहे. येशू काय म्हणाला? या घराला आज तारण प्राप्त झालेलं आहे. आणि पुढे म्हटलेलं आहे, कारण हाही अब्राहमाचा पुत्र आहे. अब्राहम हा विश्वासाचा जनक आहे, हा विश्वासाचा पिता आहे. अब्राहमासारखा अढळ विश्वास आम्हाला बायबलमध्ये सापडत नाही, आणि अब्राहमासारखाच हा अब्राहमाचाच पुत्र आहे. प्रियांनो, आमच्या जीवनामध्ये जक्कयासारखं परिवर्तन असणं अतिशय गरजेचं आहे. परिवर्तन म्हणजे आमच्या कृतीमध्ये बदल होणं. आमच्या कृतीमध्ये बदल जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आमचं परिवर्तन होत नाही. आता आपण जुन्या कराराकडे जाऊया. उत्पत्तीच्या 3ऱ्या अध्यायात मी तुम्हाला नेऊ इच्छित आहे. आणि उत्पत्तीच्या 3ऱ्या अध्यायात आपण पाहतो की मानवाचं पतन कसं झालं, मानव कसं काही पापात पडला. तर आपण पाहतो की परमेश्वराने सर्व काही निर्माण केलं, आणि मग शेवटी त्याच्या प्रतिरूपाचा असा एक मनुष्य म्हणजे आदाम तयार केलेला आहे. आणि मग हा जो मनुष्य आहे हा मातीचा तयार केला, आणि त्यामध्ये परमेश्वराने आपला श्वास फुंकलेला आहे प्रियांनो. आणि मग एक सुंदर अशी एदेन बाग परमेश्वराने तयार केली, आणि त्यामध्ये आदामाला ठेवलं. आणि मग आदाम एकटा आहे हे काही परमेश्वराला बरे वाटेना, म्हणून तो झोपेत असताना एक फासळी काढली, आणि ती फासळी काढून काय केलेलं आहे, ती फासळी काढून त्याची स्त्री बनवली, आणि त्या स्त्रीला नाव दिलं हवा. मग आपण पुढे पाहतो प्रियांनो की परमेश्वराने त्यांना एक आज्ञा दिली होती. परमेश्वराने त्यांना एक आज्ञा दिली होती. ती आज्ञा अशी होती की या बागेमधील जेवढे काही फळं आहेत तेवढी सगळी फळं तुम्ही खा, पण जे मध्यभागी बऱ्या वाईटाचं ज्ञान करणारं जे झाड आहे त्या झाडाचं फळ तू खाऊ नकोस, आणि ज्या दिवशी तुम्ही हे फळ खाताल त्या दिवशी तुम्ही खास मरताल. आणि मग ज्या वेळेस ही आज्ञा दिलेली होती, पण आपण पाहतो की हवेने ते फळ तोडलं, त्याला सर्पाने भुरळ घातली, आणि मग ते फळ त्या दोघांनी अर्ध खाल्लेलं आहे. आता आपल्याला जुन्या करारामध्ये आदाम दिसत आहे, आणि नवीन करारामध्ये जक्कई दिसत आहे. या दोघांवर आज आता आपण विचार करणार आहोत. दोघांचं जीवन पण वेगवेगळं आहे, काळ देखील वेगवेगळा आहे, पण दोघांमध्ये एक समान गोष्ट आहे, आणि ती म्हणजे देवाशी भेट किंवा परमेश्वराशी भेट. आपण पाहतो की जेव्हा आदाम आणि हवा एकत्र त्या एदेन बागेमध्ये राहत होते, तेव्हा परमेश्वर देव दररोज संध्याकाळी येऊन त्यांना भेटायचा, त्यांच्या संगती बोलायचा. किती अद्भुत गोष्ट असेल ना. दोघंजण दिवसभर त्या बागेमध्ये, एदेन बागेमध्ये राहत असतील, आणि कितीतरी छान आनंददायी वातावरण तिथे असेल. त्या ठिकाणी खाण्यापिण्याला काहीच कमतरता नाही. फक्त देवाने एकच गोष्ट सांगितली होती परमेश्वराने की बऱ्या वाईटाचं जे झाड आहे त्या झाडाचं फळ खाऊ नका. आणि देव स्वतः दररोज संध्याकाळी
त्यांना भेटायला यायचा, त्यांच्या सोबत गप्पा मारायचा. पण सर्पाने हवेला भुरळ घातली. तिने ते फळ तोडलं, स्वतः खाल्लं, आदामाला पण दिलं. आणि ते फळ खाल्ल्यानंतर काय झालं तर या दोन्ही उभयतांचे डोळे उघडले आणि आपण नग्न आहोत असे त्यांना कळून आले. आणि वचन आम्हाला सांगतं की शिळोप्याचा वारा सुटला असताना परमेश्वर बागेत फिरत होता. आणि परमेश्वराने काय केली? आदामाला हाक मारली, आदामा तू कोठे आहेस? आदाम मात्र झाडाच्या मागे लपला. आदामाने देवापासून पळ काढलेला आहे प्रियांनो, पण जक्कयाने प्रभू येशूकडे धाव घेतलेली आहे. जक्कय झाडावर चढला प्रभू येशूला पाहण्यासाठी आणि आदामाने काय केलंय? देवापासून दूर जाण्यासाठी तो झाडाच्या मागे लपलेला आहे. आदाम हा एदेन बागेमध्ये परिपूर्ण वातावरणामध्ये राहत होता. पाप विरहित जीवन तो जगत होता. देवाबरोबर थेट त्याची संगत सोबत होती. दररोज एकमेकांसोबत त्यांचं बोलणं असायचं. सर्व काही आदामाकडे होतं, पण सर्व काही असून देखील त्याने आज्ञाभंग केलेला होता. सर्व काही होतं त्याच्याकडे, पण त्याने काय केलं? आज्ञाभंग केलेला आहे प्रियांनो. जक्कय हा यरिहो शहरात राहत होता. पापी जीवन जगत होता. लोकांचा तिरस्कार तो सहन करत होता. श्रीमंत असूनही त्याचे अंतःकरण हे रिकामे होते. आदामाकडे सर्व काही होते, तरी तो पडला. पहा प्रियांनो, आदामाकडे सर्व होतं, पण आदाम पडलेला आहे. पापात पडला, त्याने आज्ञाभंग केली. आणि जक्कय पापी होता, पण तो उभा राहिलेला आहे. किती सुंदर आहे की जक्कय पापी होता, पण तो देवापुढे उभा राहिला. आणि आदामाकडे सर्व काही होतं, पण तो पापात पडलेला आहे. मग आपण पुढे उत्पत्ती 3:8 मध्ये वाचतो की आदाम लपला. आणि 10व्या वचनामध्ये पुढं, मी बागेत तुझा आवाज ऐकला तेव्हा मी नग्न आहे म्हणून भिवून लपलो, असं आदाम परमेश्वराला बोलत आहे. तो म्हणतो की परमेश्वरा, मी बागेतच तुझा आवाज ऐकला आणि मला समजलंय की मी नग्न आहे, म्हणून मी घाबरलो आणि मी भिवून झाडाच्या मागे लपलेलो आहो. मग देवाने त्याला प्रश्न विचारला की तू नग्न आहेस हे तुला कोणी सांगितले? ज्या झाडाचे फळ तू खाऊ नकोस अशी मी तुला आज्ञा केली होती, त्याचे फळ तू खाल्लेस का? आणि मग 12व्या वचनामध्ये तो काय म्हणत आहे? हे वचन अतिशय महत्त्वाचं आहे प्रियांनो. आदाम म्हणत आहे, जी स्त्री तू मला सोबतीला दिलीस तिने त्या झाडाचे फळ मला दिले आणि ते मी खाल्ले. या ठिकाणी आदामाने पाप कबुली केली नाही. पाप केलेला आहे, परंतु त्याने आपल्या पापाचा दोष इतरांवर, म्हणजे त्याला जी स्त्री दिली होती त्या स्त्रीवर टाकलेला आहे. तो काय म्हणत आहे की परमेश्वरा, तू जी मला ही स्त्री दिली हवा, तिने मला हे फळ खायला दिलं. परंतु या ठिकाणी आपण पाहतो की जक्कय जो आहे त्याने लगेचच पश्चाताप केलेला आहे. त्याने आपल्या पापाचा दोष इतरांवर लावलेला नाही प्रियांनो. बघा, जक्कय येशूला पाहण्यासाठी झाडावर चढला. त्याने लोकाची पर्वा केली नाही. त्याने खरा पश्चाताप केला. तो बदलला, त्याचं परिवर्तन झालं. या दोघांबद्दल देवाची प्रतिक्रिया काय होती? देवाने आदामाला शाप दिला. एदेन बागेतून बाहेर काढून दिलं, हाकलून दिलं त्या बागेतून. आणि आदामाला परमेश्वराने शाप दिलेला आहे. आणि जक्कयाला काय केलं तर जक्कयाच्या घरी स्वतः येशू ख्रिस्त गेला आणि त्याला, त्याच्या घराण्याला प्रभू येशूने तारण दिलं, तारण विधित केलं. बघा प्रियांनो, आदाम झाडाच्या मागे लपला आणि जक्कय पुढे आलेला आहे, झाडावर चढलेला आहे. आदाम आज्ञाभंगामुळे पाप आलं आदामाकडून,
आणि जक्कयाने पश्चाताप केलं म्हणून त्याच्याकडे तारण आलेलं आहे. आदामाला एदेन बाग सोडावी लागली आणि जक्कयाच्या घरामध्ये येशू स्वतः आलेला आहे. आज आम्हाला देवाला भेटण्यासाठी एक पाऊल पुढे टाकायचं आहे. आणि म्हणून येशू ख्रिस्त आज म्हणत आहे लूक 19 अध्याय आणि 10व्या वचनामध्ये की मनुष्याचा पुत्र हरवलेल्यांना शोधावयास व तारावयास आला आहे. आज प्रभू तुम्हाला आणि मला आम्ही हरवलेलो आहोत. तो आम्हाला शोधण्यासाठी आलेला आहे. तो आम्हाला शोधत आहे. माझं लेकरू कुठे आहे? त्याला आमचं तारण करायचं आहे. मग प्रियांनो, आम्हाला काय करायचं आहे? जर देव आमच्यासाठी आम्हाला शोधत फिरत आहे, आम्ही हरवलेलो आहोत. कारण वचन आम्हाला सांगतं की जर 100 मेंढरं आहेत आणि त्याच्यातलं एक हरवलं तर तो मेंढपाळ काय करतो? 99 मेंढरं सोडून जो हरवलेला आहे ना त्याला शोधायला जातोय. आज प्रभू तुम्हाला आणि मला शोधण्यासाठी आलेला आहे. आम्हाला तारण्यासाठी तो आलेला आहे प्रियांनो. मग आज आम्ही आदामासारखे लपलो आहोत का झाडाच्या मागे? का जक्कयासारखे आम्ही प्रभूकडे प्रभूच्या मागे धावत चाललोत? प्रभूला भेटण्याची उत्कंठा आम्हाला आहे. आम्ही प्रभू येशूकडे धाव घेत आहोत का? आम्ही आदामासारखे आमचे पापदोष दुसऱ्यांवर लादत आहोत का? नाही, त्यानेच केलं म्हणून मी असं केलं. मी काही केलं नाही प्रभू, त्यानेच असं केलं म्हणून मी केलं. आमचा पापदोष इतरांवर आम्ही लादत आहोत का? का जक्कयासारखं लगेच आम्ही पाप कबुली करत आहोत? होय प्रभू, माझं हे चुकलेलं आहे. आणि आम्ही पापाची कबुली प्रभू येशूला देत आहोत का? आम्ही खरा पश्चाताप करत आहोत का? प्रियांनो, निश्चितच आज आम्हाला जक्कयासारखं आमचं देवाशी असलेलं नातं पुनर्स्थापित करायचं आहे. आणि म्हणून आज आपण सर्वजण प्रार्थना करूयात की प्रभू आम्हाला लपणारे नव्हे तर तुझ्याकडे धाव घेणारं बनव. आज देवा, तुला भेटण्यासाठी आम्हाला एक पाऊल पुढे टाकण्याचं धैर्य दे. परमेश्वर करो आजचं वचन तो आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करो. त्याच्या नावाला मान, सन्मान आणि गौरव युगान युग असो. आमेन, आमेन.